सो हॅलो एव्हरीवन, लास्ट लेक्चर आपण 82 नंबर सेक्शन कंप्लीट केला होता आणि आजचा जो आहे तो सेक्शन नंबर 83 आहे. काय सांगतोय सेक्शन नंबर 83? पोझेशन ऑफ लँड इन ॲडव्हान्स इन टाउन प्लॅनिंग. बरोबर, पोझेशन ऑफ लँड काय आहे बघा. काय होणार की पोझेशन ऑफ लँड इन ॲडव्हान्स ऑफ टाउन प्लॅनिंग स्कीम काय होतं की प्लॅनिंग ऑथॉरिटी पब्लिक पर्पजेससाठी काही वेळेला किंवा जर का गरज असेल तर तशी नीड पण हवी असायला पाहिजे, त्याची इन्क्वायरी पण केली जाते आणि फक्त प्लॅनिंग ऑथॉरिटीकडनं नाही तर मग स्टेट गव्हर्नमेंटकडनं पण. आता होणार काय की जसं की प्लॅनिंग ऑथॉरिटीला जर का वाटत असेल की स्कीममध्ये पब्लिक पर्पजेससाठी म्हणजेच काही ज्या अम्युनिटीज, रोड, रिक्रिएशनल एरिया, ओपन स्पेसेस वगैरे जे काही आहे त्यासाठी जर का त्यांना ॲडव्हान्स पोझिशन पाहिजे असेल जमिनीचं, म्हणजे जसं की तुम्हाला आपण बघितलं होतं की 40% पर्यंतचा जो काही अप टू द 40% पर्यंतचा जो काही एरिया ऑफ लँड आहे तो प्लॅनिंग ऑथॉरिटीला जातो. तो कशासाठी जातो तर तुम्हालाही माहित आहे की त्यामध्ये काय काय केलं जातं. तर या पर्टिक्युलर 40% मध्ये रोड, ड्रेनेज, वॉटर सप्लाय, स्ट्रीट लाईट किंवा बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहे, ओपन स्पेस किंवा मग ज्या काही रिक्रिएशनल थिंग्स असतील ह्या सर्व ऍड केल्या जातात. मग या सगळ्या पर्पजेससाठी जर का प्लॅनिंग ऑथॉरिटीला असं वाटत असेल की आपण ॲडव्हान्स पोझिशन घ्यायला पाहिजे, त्या संपूर्ण प्रोसिजरमध्ये प्लॅनिंग ऑथॉरिटी आर्बिट्रेटर थ्रू स्टेट गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट करतं. काय रिक्वेस्ट करणार की आम्हाला पब्लिक पर्पजेससाठी लँड पोझिशन द्यायला पाहिजे किंवा द्यावं. या संपूर्ण केसमध्ये स्टेट गव्हर्नमेंटचा रोल काय असेल? स्टेट गव्हर्नमेंट काय करेल? आयदर अप्लाय किंवा अप्रूव्ह द अप्लिकेशन ऑफ आर्बिट्रेटर. असंच नाही की बाबा जर का स्टेट गव्हर्नमेंटला वाटत असेल की खरंच गरज आहे किंवा तशा पद्धतीची इन्क्वायरी केली जाते आणि जर का आर्बिट्रेटरने केलेलं अप्लिकेशन हे खरंच व्हॅलिड आहे, त्या केसमध्ये ती परमिशन दिली सुद्धा जाते. पण जर का असं लक्षात येत असेल की ही परमिशन द्यायला नको तर मग ते रिफ्यूज सुद्धा करू शकतात आर्बिट्रेटरची रिक्वेस्ट. सो अशा पद्धतीने काय केलं जाऊ शकतं? इमिडिएट नीड फॉर लँड if the planning authority finds the urgent to recovery out of public work from a draft scheme, it must apply via the arbitrator to the state government requesting ownership of required land without building. म्हणजे जर का त्यामध्ये जर का बिल्डिंग येत असेल किंवा एखाद्या पद्धतीचं डेव्हलपमेंट असेल कधी स्कीम डिक्लेअर होण्याच्या आधीचं, तर ते न घेता बाकी लँड तशा पद्धतीने घेतली जाते. पण जर का ती बिल्डिंग स्कीमला इम्प्लिमेंट करताना जर का काही प्रॉब्लेमॅटिक असू शकेल तर ती बिल्डिंग सुद्धा डिमॉलिश करून तिला रिमूव्ह करून तशा पद्धतीचं कॉम्पेन्सेशन त्या ओरिजिनल लँड ओनरला पे केलं जाऊ शकतं. क्लिअर? आता यामध्ये काय आहे? स्टेट गव्हर्नमेंट काय करेल? तशा पद्धतीची इन्क्वायरी करेल. आर्बिट्रेटरने दिलेल्या अप्लिकेशनला आयदर ही विल अप्रूव्ह इट विदाउट एनी कंडिशन किंवा तशा पद्धतीने त्याला रिफ्यूज सुद्धा करू शकतो एखादं व्हॅलिड रिझन देऊन. जर का जमीन किंवा त्या लँडच्या संदर्भात ॲडव्हान्स पोझिशनच्या संदर्भात जर का स्टेट गव्हर्नमेंटने त्याला अप्रुव्हल दिलं किंवा सँक्शन दिलं तर कोणत्याही पद्धतीचं टॅक्सेशन किंवा गहाण किंवा त्यावर अधिकार सर्व काढून ती जमीन प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या हद्दीत येते, अधिकारात येते, नावावर चढते. बघा मी काय सांगतोय, क्लिअर? म्हणजेच काय, ही जी काही जमीन त्यांना युटिलाइज करायची असेल अप टू द 40% फॉर द पब्लिक पर्पज, तर तशा केसमध्ये ॲडव्हान्स पोझिशन घेतलं जातं, पण स्टेट गव्हर्नमेंटच्या मान्यतेनुसार. जर का स्टेट गव्हर्नमेंटने ती कंडिशन मान्य केली तर मग ठीक. आता यामध्ये बरेचदा असं वाटत असेल की एखाद्या लँड ओनरला, अरे ही माझी जमीन लवकर चालली, हे लवकर घेत आहे माझी जमीन, किंवा बाकीच्यांच्या जमिनीच्या आधी माझी जमीन चालली, काहींच्या जात आहे काहींच्या नाही जात आहे. कारण त्यांच्याच जमिनी जातील ज्यांच्या जमिनीच्या अंतर्गत तशा पद्धतीची ॲम्युनिटीज येणार असेल, तशा पद्धतीची रिझर्वेशन येणार असेल,
तीच जमीन त्या अंतर्गत जाणार आहे. मग त्या लँड ओनर्सला काय वाटेल, आमच्या जमिनी लवकर जात आहे, मग बाकीच्यांच्या जात नाही, मग आमचं नुकसान होत आहे का. तर या केसमध्ये सुद्धा काही गोष्टी तिथे पुट केल्या जातात. जसं की बघा, टेकिंग द पोझिशन ऑफ लँड, आर्बिट्रेटर इश्यू अ नोटीस टू द लँड ओनर्स आस्किंग देम टू हँड ओव्हर द पोझिशन विदिन 1 month. बघा, जसं की नोटीस त्यांना पाठवली जाईल त्या डेट पासनं 1 महिन्याच्या आत त्या जमिनी हँड ओव्हर करायला पाहिजे. ओके, आता यामध्ये काय होतंय, इफ द लँड इज नॉट हँडेड ओव्हर, द आर्बिट्रेटर विल टेक पोझिशन हिमसेल्फ अँड ट्रान्सफर इट टू द प्लॅनिंग ऑथॉरिटी. जसं की आर्बिट्रेटरकडे राईट्स आहेत की तो त्या जमिनी डिरेक्टली प्लॅनिंग ऑथॉरिटीला हँड ओव्हर करू शकतो. हँड ओव्हर करताना जसं मी आधीही सांगितलं, त्या जमिनीवरचा जो काही क्लेम आहे, म्हणजे जसं की गहाण असेल, कोणाचा दावा असेल, काही असेल, मॉर्गेजेस वगैरे, व्हॉट एव्हर इट मे बी, हे सर्व फ्री होऊन जातं आणि ती जमीन डिरेक्टली प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या नावावर जाते. म्हणजे त्याचा मूळ मालक आता प्लॅनिंग ऑथॉरिटी बनेल. क्लिअर. मग पुन्हा प्रॉब्लेम तोच आला की माझी जमीन लवकर गेली, आधी गेली, बाकीच्यांची नाही गेली. मग अशा संपूर्ण केसमध्ये त्या पर्टिक्युलर लँड ओनरला काही कॉम्पेन्सेशन सुद्धा दिलं जातं इन द फॉर्म ऑफ रेट ऑफ इंटरेस्ट. ओके, मग हे काय कंडिशन आहे, पुढे बघूया. 84 मध्ये काय सांगतायत, जर का पोझेशन साठी अपोज होत असेल, म्हणजे एखादा लँड ओनर आहे जो जमीन देत नाहीये किंवा जमीन द्यायला नाही म्हणताय किंवा तो अपोज करत आहे, अशा केसमध्ये आर्बिट्रेटर कमिशनर ऑफ पोलीस किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटची हेल्प घेऊन ती जागा, ती लँड पब्लिक पर्पजेससाठी प्लॅनिंग ऑथॉरिटीकडे सोपवली जाते. त्या संदर्भात ज्या काही नेसेसरी ऍक्शन्स असतील त्या घेतल्या जातात आणि त्या पर्टिक्युलर केसमध्ये ती जमीन प्लॅनिंग ऑथॉरिटीला दिली जाते. हे सुद्धा पॉवर आर्बिट्रेटरकडे आहे की तो लँड तुमची घेऊ शकतो. त्या संदर्भात पोलीस कमिशनर किंवा त्या ज्युरिडिक्शनल एरियाचा किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला तो तशा पद्धतीने रिक्वेस्ट करून ती जमीन प्लॅनिंग ऑथॉरिटीला हँड ओव्हर करू शकतो. या केसमध्ये काय, यूज ऑफ फोर्स ऑफ पोझिशन, द कमिशनर और डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट मस्ट टेक नेसेसरी ऍक्शन, यूज और डायरेक्ट रिजनेबल फोर्स टू एन्श्योर द लँड इज हँडेड ओव्हर टू द arbitrator. It means that planning authority. Power to entry any land. For clarity, the law confirms authority have the powers to enter any land or property to carry out the enforcement process. मग यामध्ये सगळ्यात महत्वाची अजून एक गोष्ट काय आहे की बाबा रे, ज्या वेळेला तुमच्या जमिनी घेतल्या जातात तर तशा पद्धतीची शाश्वती सुद्धा तुम्हाला दिली जाते की तुमचं इथे कुठेही नुकसान होणार नाही. म्हणजे इथे तुम्हाला वाटत असेल की आर्बिट्रेटर आला तर मग नुकसान आहे, आर्बिट्रेटरने पोलीस कमिशनर, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटची हेल्प घेतली तर ही काय तुम्हाला फोर्सफुली किंवा तुम्हाला तिथे काय मारामारी करून तसं नाही केलं जात. एक तुम्हाला शाश्वती दिली जाते, या संपूर्ण प्रोसेस अंतर्गत तुमचं कुठेही नुकसान होणार नाही किंवा तुमच्या ज्या जमिनी आधी जात असेल त्याच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला त्याचं कॉम्पेन्सेशन दिलं जाईल. हे ठरवूनच त्या जमिनी प्लॅनिंग ऑथॉरिटीकडे हँड ओव्हर केल्या जातात. सेक्शन नंबर 83 आणि 84 समजलाय का? सेक्शन 83 आणि 84 समजलाय का? पटकन सांगा. बघा, प्लॅनिंग ऑथॉरिटीचा रुडिमेंटल लेआउट मध्ये त्यांचा काय फायदा आहे बघा. ज्या वेळेला लेआउट टाकलं जातं तशा पद्धतीने जे काही डेव्हलपमेंट आहे ते त्या लँड ओनरला किंवा बिल्डरला, डेव्हलपरला करावं लागतं. सगळे रोड्स वगैरे किंवा बाकीचे सगळे डेव्हलपमेंट इथे कोण करणार? ती ऑथॉरिटी करणार, प्लॅनिंग ऑथॉरिटी करणार, कॉर्पोरेशन करणार, काउन्सिल करणार, जी कोणी ऑथॉरिटी असेल, अप्रोप्रिएट ऑथॉरिटी, ते तशा पद्धतीचं सगळं डेव्हलपमेंट करेल. तिथं लागणारा सगळा पैसा ते इन्व्हेस्ट करेल. क्लिअर?
क्लिअर? आता यामध्ये आहे काय, 85 काय सांगतो की ओनर ऑफ लँड ऑफ विच पोझेशन इज टेकन एंटायटल टू इंटरेस्ट. बघा आता काय झालं, 83 84 83 नुसार त्याने स्वतःहून दिली असेल, 84 ने त्याला समजावून थ्रू द मॅजिस्ट्रेट, थ्रू द पोलीस कमिशनर थ्रू त्याच्याकडे ती जमीन गेली. आता झालंय काय, जी जमीन त्याची लवकर गेली, आधी गेली बाकीच्या केसमध्ये, किंवा ऍडव्हान्स पोझिशन त्याच्या जमिनीवर जर केलं असेल, तर त्या लँड ओनरला जेवढी जमीन ऍडव्हान्स पोझिशन मध्ये गेली असेल त्याच्या 4% ॲन्युअल इंटरेस्टने त्याला कॉम्पेन्सेशन दिलं जातं. ओके, पोझिशन घेतलं त्या दिवसपासून तर फायनल केस पर्यंत किंवा ऍक्च्युअल पेमेंट मिळेपर्यंत त्याला 4% रेट ऑफ इंटरेस्ट पे केला जातो ॲन्युअली. समजतंय का? म्हणजेच जर का त्या लँड ओनरला असं वाटत असेल की नाही इथे माझं नुकसान होतंय, बिलकुल नाही, त्याला काय 4% एवढं रेट ऑफ इंटरेस्ट किंवा ॲन्युअल इंटरेस्ट पे केला जातो. ज्या दिवशी जमीन गेली तिथून ॲक्च्युअल पेमेंट मिळेपर्यंत जो काही पिरियड असेल त्या पिरियडमध्ये 4% ऑफ ॲन्युअल रेट ऑफ इंटरेस्ट त्या जागेचा दिला जातो. त्यामुळे तिथे त्याचं नुकसान होणार नाही. इन केस जर का त्या लँड ओनरला काही गरजेनुसार जर का ॲडव्हान्स पेमेंट हवं असेल तर तशी सुद्धा तरतूद या सेक्शन नंबर 85 मध्ये केलेली आहे. त्या केसमध्ये त्या पर्टिक्युलर लँड ओनरला काही ॲडव्हान्स पेमेंट केलं जातं. ॲडव्हान्स पेमेंट ऑप्शन, द प्लॅनिंग ऑथॉरिटी मे प्रोव्हाइड अन ॲडव्हान्स पेमेंट ऑफ कॉम्पेन्सेशन. दिस इज डन ऑन द रिक्वेस्ट ऑफ द लँड ओनर अँड आफ्टर द कन्सल्टिंग द आर्बिट्रेटर ॲज पर द सेक्शन 129(3). जसं की त्याला काही केसमध्ये ॲडव्हान्स पेमेंटची गरज असेल तर तसं सुद्धा केलं जातं. क्लिअर? म्हणजे इथे तुमचं नुकसान नाही. म्हणजे 83 84 लक्षात ठेवा, पोझिशनच्या संदर्भात आहे. पोझिशन कसं केलं जाईल किंवा ॲडव्हान्स पोझिशनची तरतूद आहे का, तर हो नक्की ॲडव्हान्स पोझिशन केलं जातं. त्या केसमध्ये स्टेट गव्हर्नमेंटची मान्यता म्हणजे अप्रुव्हल असणं गरजेचं असतं. विदाऊट स्टेट गव्हर्नमेंट अप्रुव्हल ॲडव्हान्स पोझिशन होऊ शकत नाही. ॲडव्हान्स पोझिशन करताना तुम्हाला 1 महिन्याआधी तशा पद्धतीची नोटिसेस दिले जातात आणि नोटिसेस दिल्यानंतर तुम्ही ते ॲडव्हान्स पोझिशन देत असाल तर वेल अँड गुड. अदरवाईज तो आर्बिट्रेटर, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा पोलीस कमिशनरची हेल्प घेऊन तुमच्याकडनं तशा पद्धतीचा ॲडव्हान्स पोझिशन घेतलं जातं आणि ती जमीन सगळ्या पद्धतीच्या करातून मुक्त होऊन प्लॅनिंग ऑथॉरिटीकडे जात असते किंवा ती प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या नावावर होणार. म्हणजे प्लॅनिंग ऑथॉरिटीकडे सर्व अधिकार आहे त्या पद्धतीच्या जमिनीला कोणत्या फॉर्मॅटमध्ये वापरायचं. ऑब्व्हियसली पब्लिक पर्पजेससाठीच वापरणार. या सर्व केसमध्ये ज्या लँड ओनरची जेवढी जमीन आधी जात असेल, ॲडव्हान्स पोझिशनमध्ये जात असेल, त्या दिवसापासून 4% रेट ऑफ इंटरेस्ट त्याला ॲक्च्युअल पेमेंट मिळेपर्यंतच्या पिरियडसाठी दिलं जातं. जर का त्या लँड ओनरला थोडं आधी पेमेंट हवं असेल किंवा ॲडव्हान्स पेमेंट लागत असेल तर आर्बिट्रेटरने सांगितल्यानुसार किंवा त्याच्यासोबत कन्सल्ट केल्यानुसार त्या लँड ओनरला ॲडव्हान्स पेमेंट केलं जातं, जे की सेक्शन नंबर 129 मध्ये आहे. क्लिअर? सेक्शन नंबर 85 83 84 85 लक्षात ठेवायचं. चला क्लिअर आहे का? ओके, चलो गुड. आता 86 काय सांगतो बघा. काय झालंय, आपण आतापर्यंत 72 पर्यंत बघितलं होतं स्कीमच्या संदर्भात. 72 नंतर काय झालं, 85 एकदा रिपीट. ओके, 85 काहीच नाही बघा. 83 किंवा 84 नुसार जी तुम्ही हा ॲन्युअल इंटरेस्ट असतो, ॲन्युअल इंटरेस्ट बघा. 83 84 नुसार जे काही पोझिशन होत असेल, 83 म्हणजे विदाऊट फोर्स, 84 म्हणजे विथ फोर्स.
पोलीस आणि डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. या केसमध्ये जे काही ऍडव्हान्स पोझिशन दिलं जातं, लक्षात घ्या, जे काही ऍडव्हान्स पोझिशन जे काही घेतलं जातं, या ऍडव्हान्स पोझिशन मध्ये जेवढी लँड तुमची जात असेल त्या लँडच्या तुम्हाला कॉम्पेन्सेशन पे केलं जातं. ज्या दिवशी तशा पद्धतीचं पोझिशन घेतलं जातं तोपर्यंत, आणि ज्या दिवशी ऍक्च्युअल पेमेंट मिळेल म्हणजे फायनल पेमेंट जे होईल तोपर्यंत जो काही पिरियड असेल, या पिरियडसाठी 4% अॅन्युअल रेट ऑफ इंटरेस्ट त्यांना दिलं जातं. ओके, ऑब्व्हियसली अॅन्युअली म्हणजे विथ रिस्पेक्ट टू 12 मंथ, पण जर का त्यामध्ये काही महिन्याचा फरक असेल तर ते पॉइंट मध्ये घेतात. क्लिअर? आता हे सांगायची गरज नाहीये. ओके, माझ्याकडे जर का कोणी 100 रुपये घेत असेल आणि दुसऱ्या वर्षी परत करत असेल तर ऑब्व्हियसली तेवढ्या रेट ऑफ इंटरेस्टने घेईल. मधात जर देत असेल तरीही त्यासाठी काहीतरी पॉइंट वाईज मी कॅल्क्युलेशन करून देईल. हवं तर आपण ते व्हॅल्युएशन मध्ये बघू. क्लिअर? चलो, 86 काय सांगतो. आता बघा, आपण काय केलंय की 59 पासून 72 पर्यंत बघितलं होतं की स्कीमच्या संदर्भात सगळ्या गोष्टी. 72 ला काय झालं होतं, आर्बिट्रेटर इन्व्हॉल्व्ह झाला, त्याच्यानंतर ट्रिब्युनल ऑफ अपील पण इन्व्हॉल्व्ह झालं, आणि अशा पद्धतीने ओके क्लिअर? ओके, आपण बोलू त्याच्यावर. शुभम, तुमच्या याच्यावर पुढे बोलतोय, ठीक आहे? मला फक्त एवढं कंप्लीट करू द्या. सगळ्या गोष्टी एकाच दमाने जर घेतला तर प्रॉब्लेम होईल. क्लिअर? हां, काय होतं की सर रिझन्स फॉर डिले इन अ फायनल पेमेंट, अजूनपर्यंत फायनल झालंच नाही ना, आपलं सँक्शनिंगच झालं नाहीये, हे ड्राफ्टच्या बेसिसवर चालू होतं. अजूनपर्यंत गव्हर्नमेंटने फायनल अप्रुव्हल दिलंच नाही. पुढे चालून जर का कोणाला वाटलं की आम्हाला स्कीम विड्रॉ करायची असेल, काही काढायचं असेल तर तेही होऊ शकते. भरपूर साऱ्या प्रॉब्लेम्स आहेत. या सर्व केसेससाठी फायनल पेमेंट आणि कॉस्ट ऑफ TPS टाउन प्लॅनिंग स्कीम ही कॅल्क्युलेट केली जात नाही. ओके, चलो. बघा, क्वेश्चन नंबर 86, सॉरी सेक्शन नंबर 86 काय सांगतो. प्लीज तुम्हाला जे काही हे घ्यायचे असतील ना कमेंट्स, ते काय करत चला, मी जेव्हा म्हणतो तेव्हा घेत चला. ते काय होतं, सुरू केलं की सगळी लिंक तुटून जाते. प्लीज, सेक्शन नंबर 86 काय सांगतो, सँक्शन ऑफ स्टेट गव्हर्नमेंट टू द प्रिलिमिनरी और फायनल स्कीम. बघा, जसं की मी तुम्हाला सांगितलंय की आता ड्राफ्ट स्कीम रेडी झाली, लोकांचे जे काही इश्यूज होते वगैरे ते काय असेल नसेल ते ट्रिब्युनल ऑफ अपीलच्या केसमध्ये संपले. त्याच्यामध्ये जे काही ट्रिब्युनल ऑफ अपीलने जर काही डिसिजन मान्य केलं असेल तर वेल अँड गुड, नसेल केलं तर आर्बिट्रेटरने तशा पद्धतीचे चेंजेस सुद्धा त्यामध्ये केले किंवा ते चेंजेस किंवा मॉडिफिकेशन त्यामध्ये केलं. ह्या सर्व गोष्टी स्टेट गव्हर्नमेंटकडे पाठवल्या जाईल फॉर द सँक्शनिंग, फॉर द अप्रुव्हल, प्रिलिमिनरी आणि फायनल स्कीम. असं नाही की दोन्ही स्कीम एकाच वेळेस पाठवल्या पाहिजे, असं काहीच नसते. प्रिलिमिनरी आणि फायनल स्कीम वेगवेगळ्या पद्धतीत सुद्धा पाठवू शकते, कारण पहिल्या तुम्हालाही माहित आहे की फर्स्ट 9 मंथ मध्ये त्याला प्रिलिमिनरी करणं आहे आणि नंतरच्या 18 मंथ मध्ये म्हणजेच लास्ट 9 मंथ मध्ये त्याला फायनल स्कीम रेडी करणं आहे. मग या वेगळ्या वेगळ्या किंवा सेपरेट सुद्धा तुम्ही अप्रुव्हल साठी पाठवू शकता. ज्या केसमध्ये प्रिलिमिनरी स्कीम स्टेट गव्हर्नमेंटकडे पाठवली असेल त्याला 2 महिन्याच्या आत, ओके, ऍक्शन डेडलाईन काय आहे की स्टेट गव्हर्नमेंटने 2 महिन्याच्या आत आणि फायनल स्कीम साठी 3 महिन्याच्या आत त्यावर ऍक्शन घेणं गरजेचं आहे. ऍक्शन इन द सेन्स ऑफ स्टेट गव्हर्नमेंट अप्रूव्ह इट ॲज इट इज, जशी असेल तशी त्याला अप्रुव्हल देणार, अदरवाईज काहीतरी मॉडिफिकेशन देणार, अदरवाईज रिवाइज करणार, जे काही असेल नसेल ते गव्हर्नमेंट करेल. इन केस स्टेट गव्हर्नमेंटकडे असे पण पॉवर आहे की स्टेट गव्हर्नमेंटला जर का काही मायनर चेंजेस, एरर, इरेग्युलरिटीज जर का सापडत असेल किंवा इनफॉर्मॅलिटीज जर का मिळत असेल तर त्या केसमध्ये स्टेट गव्हर्नमेंट स्वतःच्या लेवलवर तशा पद्धतीची दुरुस्ती करू शकते. असे मॉडिफिकेशन स्टेट गव्हर्नमेंट
त्या सँक्शनिंग करताना त्या दुरुस्ती केल्या जाऊ शकते. ओके, आता एकदाच जर का अशा पद्धतीने सँक्शनिंग दिल्या गेलं किंवा त्या टाउन प्लॅनिंग स्कीमला सँक्शनिंग दिलं, तर तिथून एका महिन्याच्या आत साठी म्हणजेच काय, ऑब्व्हियसली सँक्शन झालाय, लोकांच्या माहितीसाठी तशा पद्धतीने टाउन प्लॅनिंग स्कीम पब्लिश केली जाईल, लोकांना माहिती व्हावं त्यासाठी. आणि ज्या दिवशी ती पब्लिश केली जाईल, म्हणून चला 1 जानेवारी 2025 रोजी तिला पब्लिश केलं, इथून कमीत कमी 1 महिन्याचा पिरियड ठेवला जाईल. ओके, आणि 1 महिन्याच्या पिरियड नंतर म्हणजेच काय, ऑब्व्हियसली 1 फेब नंतर तिला लागू करू शकतात. म्हणजे हा मिनिमम पिरियड आहे 1 मंथ. जर का वाटत असेल तर तशा पद्धतीने तो पिरियड स्टेट गव्हर्नमेंट वाढवू पण शकते, पण मिनिमम जो टाइम पिरियड आहे तो 1 महिन्याचा दिला जात असतो. सो 1 महिन्यानंतर ती ऑटोमॅटिकली ती स्कीम लागू होणार. ज्या डेटला ती मेन्शन केली जाईल त्या डेट पासून तशा पद्धतीने ती स्कीम तिथे लागू होईल. ऑल लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स ऑफ द स्कीम कम इनटू द फोर्स. म्हणजेच काय, जो काही इफेक्टिव्ह डेट त्यावर मेन्शन असेल त्या डेट पासून ती स्कीम ऑटोमॅटिकली फोर्स मध्ये येईल किंवा इम्प्लिमेंट केली जाईल. या संपूर्ण पिरियडसाठी गव्हर्नमेंट स्वतः 3 महिन्यापेक्षा जास्त नाही एवढा टाइम वाढवून घेऊ शकतो किंवा मॅक्झिमम 3 महिने सँक्शनिंग साठी वाढवले जाऊ शकतात. फ्रॉम द नोटिफाईड डेट द स्कीम विल हॅव द सेम लीगल इफेक्ट ॲज इन ऍक्ट. प्रिलिमिनरी असो किंवा फायनल असो, ज्या डेट पासनं ती लागू होईल त्या डेट पासनं लीगली तिला टाउन प्लॅनिंग स्कीम म्हणून ओळखलं जाईल. एकदम सिंपल आहे. 86 क्लियर. चला, क्लियर आहे. हा टाइम पिरियड फक्त लक्षात ठेवा, हा टाइम पिरियड. ओके, प्लीज. प्रिलिमिनरी स्कीमला 2 महिने आणि फायनल स्कीमला 3 महिनेच्या आत स्टेट गव्हर्नमेंट सँक्शनिंग देईल किंवा ऍक्शन घेईल. क्लियर. चला सांगा, 86 क्लियर आहे का? ओके, चलो. आता 87 काय सांगतो तो लक्षात घ्या. 87 काय सांगतो मित्रांनो, विड्रॉल ऑफ स्कीम. बघा, मला स्कीम विड्रॉल करायची आहे, काढून घ्यायची आहे. नाही, इट इज डिपेंड ऑन द ड्राफ्ट. इट इज डिपेंड ऑन द ड्राफ्ट. ओके, क्लियर स्नेहित. चलो, आता जर का कोणाला वाटत असेल की नाही मला स्कीम मध्ये राहायचं नाही, मला स्कीम करायची नाही किंवा मी स्कीम मध्ये आहे नाही, असं जर का एकट्याला वाटत असेल तर ते काय अलाउड नाही आहे. त्यामध्ये सुद्धा मेजॉरिटी लागत असते. आता हे कधी करू शकतो किंवा विड्रॉ कधी करू शकतो ते पण खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. विड्रॉ कधी करू शकतो? बिफोर द सबमिशन ऑफ प्रिलिमिनरी स्कीम किंवा सँक्शन होण्याआधी. प्रिलिमिनरी स्कीम सँक्शन होण्याआधी किंवा स्टेट गव्हर्नमेंटला सबमिट करण्याआधी जर प्लॅनिंग ऑथॉरिटीला वाटत असेल की विड्रॉ करायचं किंवा जेवढे काही नंबर ऑफ लँड ओनर्स आहे त्यामध्ये जर का मेजॉरिटी ऑफ ओनर्स जर का असं वाटत असेल की बाबा मला स्कीम विड्रॉ करायची आहे, तर त्या केसमध्ये आर्बिट्रेटर हा इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. कारण तुम्हालाही माहिती आहे की आर्बिट्रेटर इज द मीडिएटर. ओके, तो काय करेल, जर बघा असं नाही की फक्त लँड ओनर्सलाच वाटत असेल, काही केसमध्ये प्लॅनिंग ऑथॉरिटी सुद्धा विड्रॉ घेऊ शकतं. तर मग अशा केसमध्ये जर का प्लॅनिंग ऑथॉरिटी किंवा मेजॉरिटी ऑफ लँड ओनर्सला जर का वाटत असेल की स्कीम विड्रॉ करायची आहे, थांबवायची आहे किंवा स्कीमला पुढे नाही न्यायचंय, स्कीम नाहीच करायची, अशा केसमध्ये आर्बिट्रेटर काय करेल, जेवढे काही इंटरेस्टेड लोक आहे स्कीम विड्रॉ करण्यासाठी तशा पद्धतीने सजेशन आणि ऑब्जेक्शन जे जे असतील ते मागवेल. सेम फॉरवर्ड द रिक्वेस्ट प्लस ऑब्जेक्शन टू द स्टेट गव्हर्नमेंट
जेवढे काही सजेशन आणि ऑब्जेक्शन्स येतील ते स्टेट गव्हर्नमेंटकडे पाठवल्या जाईल अँड द फायनल डिसिजन बाय द स्टेट गव्हर्नमेंट. मग फायनल डिसिजन जे काही असेल ते कोण घेणार? स्टेट गव्हर्नमेंट घेणार. स्टेट गव्हर्नमेंट काय करेल? प्रॉपर इन्क्वायरी करेल आणि जर जी काही आर्बिट्रेटरने केलेली जी काही रिक्वेस्ट असेल थ्रू द प्लॅनिंग ऑथॉरिटी ऑर द मेजॉरिटी ऑफ लँड ओनर्स कडून जे काही अप्लिकेशन आले त्या केसमध्ये दे विल अप्रूव्ह द विड्रॉल ऑफ स्कीम वाया नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅझेट. एकदाच जर का स्कीम विड्रॉ झाली त्यानंतर once the withdraw no further action can be taken on the scheme. त्यानंतर कोणत्याही पद्धतीची ऍक्शन त्या स्कीमच्या संदर्भात घेता येणार नाही. एकदा तुम्ही रिमूव्ह करता, एकदा तुम्ही तिथनं बाहेर पडत असाल तर तशा पद्धतीने तुम्हाला पुढे काही जर करायचं असेल तर तशा पद्धतीची ऍक्शन स्कीमच्या संदर्भात घेता येणार नाही. क्लिअर? लक्षात आलंय का? आता ऑब्व्हियसली काही जणांचे क्वेश्चन असेल की जर का पुढे जर वाटलं तर पुन्हा स्कीम करायची आहे तर करू शकतो का? हा, करू शकतो, पण त्याच्या आधी काय आहे ते समजून घ्या. स्कीम विड्रॉ केली पण तोपर्यंतचा खर्च कोण बिअर करेल? बरोबर आहे ना? तोपर्यंत भरपूर खर्च पण झालेला आहे. आर्बिट्रेटर आला, ट्रिब्युनल ऑफ अपील आलं किंवा बाकीच्या कंडिशन्स आल्या, लिगल प्रोसेस झालेली आहे. हा सर्व खर्च सुद्धा बिअर करावा लागेल. बरोबर आहे? मग नेहमी नेहमी ते करणं परवडेल का? नाही, ते अफोर्डेबल नसू शकतं. त्यामुळे एकदाची विड्रॉ झालेली स्कीम पुन्हा त्याच डिक्लेरेशनच्या अंतर्गत कोणतंही ऍक्शन घेतली जाऊ शकत नाही. चला, समजलं? 87 फास्ट. 87 समजलं का? आता यामध्ये काय 87 काय सांगतो? इफेक्ट ऑफ प्रिलिमिनरी स्कीम. ओके, आता बघा, जसं आपण आधीच्या सेक्शन मध्ये बघितलं होतं की ऍडव्हान्स पोझिशन घेतलं जातं. आता ऍडव्हान्स पोझिशन ज्या केसमध्ये घेतलं जातं 83, 84 मध्ये आणि 85 मध्ये त्याचं कॉम्पेन्सेशनच्या संदर्भात. सो ऍडव्हान्स पोझिशन जसं घेतलं जातं त्या केसमध्ये जर का प्रिलिमिनरी स्कीम ही जर का फोर्समध्ये येत असेल, इफेक्टिव्ह होत असेल किंवा गव्हर्नमेंट कडनं तशा पद्धतीचं सँक्शनिंग मिळत असेल, या सर्व प्रोसिजर मध्ये जो कोणी मूळ मालक असणार, म्हणजे मानून चला की आता एवढ्या पोर्शन मध्ये स्कीम करायची आणि यातली काही जमीन जी आहे ही रोड साठी चालली, काही ओपन स्पेस साठी चालली, ओके, काही रिक्रिएशनल साठी, ड्रेनेज वगैरे जे साठी काही जात असेल. आता या जमिनीचा कोणी ना कोणी मूळ मालक असणार आहे, याचा पण कोणी ना कोणी मूळ मालक असणार आहे. तर यांच्या अधिकार आणि हक्क जसं प्रिलिमिनरी स्कीम फोर्स मध्ये येणार किंवा गव्हर्नमेंट सँक्शन करेल, या प्रोसिजर मध्ये जो कोणी मूळ मालक असेल त्याचे अधिकार आणि हक्क तिथे संपून जाईल, संपुष्टात येईल आणि ती जमीन सर्व करारातून मुक्त होऊन प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या नावावर जाईल. इफेक्ट ऑफ प्रिलिमिनरी स्कीम काय असेल? डिरेक्टली कोणत्याही पद्धतीचं हेवे दावे न ठेवता, तिथे कोणत्याही पद्धतीचं करार न करता ती जमीन किंवा असेल तो ऑटोमॅटिकली संपून जाईल आणि ती जमीन प्लॅनिंग ऑथॉरिटीकडे जाईल. म्हणजेच ओरिजिनल मालकाचे जे राईट्स आहे किंवा जे काही त्याचा अधिकार आहे तो सगळा संपुष्टात येईल, त्याला टर्मिनेट केलं जाईल आणि त्या फॉर्मॅटनुसार rights over the new reconstituted plots will be as settled by the arbitrator. म्हणजे जे काही फायनल प्लॉट्स असेल रिकॉन्स्टिट्यूट केलेले ते ओरिजिनल मूळ मालकाच्या नावावर जाईल. जसं की तुम्ही बघितलं होतं 72 मध्ये सेक्शन नंबर 5 च्या अंतर्गत आपण बघितलं होतं सबसेक्शन 5 मध्ये की प्रिलिमिनरी स्कीमला ज्या वेळेला आणि दोन फॉर्मॅट मध्ये प्रिलिमिनरी आणि सबसेक्शन 6 मध्ये फायनल. तर 5 मध्ये काय केलं होतं सबसेक्शन 5 मध्ये की त्याला ते अधिकार दिले जातात की फायनल प्लॉट कोणाला द्यायचा, ऍडजॉइनिंग द्यायचा का, दोघा मिळून एक द्यायचा का, सेपरेट द्यायचा का, कोणाला कुठे द्यायचं, हे सर्व अधिकार प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या अंतर्गत
आर्बिट्रेटरला दिले जातात. मग या केसमध्ये जे काही त्याला फायनल केसमध्ये मिळेल त्याच पद्धतीने त्याला ते रिकॉन्स्टिट्यूट करून त्याचे अधिकार तेवढ्या प्लॉटसाठी मर्यादित केले जातात. ओके, बघा एकदा वाचून घेऊ. इफेक्ट्स ऑफ प्रिलिमिनरी स्कीम काय सांगते. What happens when the preliminary scheme become effective? From the effective date preliminary scheme, land vests with the planning authority. All the lands required by the planning authority will automatically vest in the authority, free from all encumbrances, no mortgage, lease, etc. unless stated otherwise in the scheme. Original plot rights over original plots before the reconstitution will be terminated. जे काही ओरिजिनल मालक होते त्यांचे सगळे अधिकार तिथे थांबवले जातात, संपून टाकतात, संपुष्टात आणतात आणि ती जमीन प्लॅनिंग ऑथॉरिटीला देऊन रिकॉन्स्टिट्यूशन झालेले प्लॉट्स जे काही असेल, जे की आर्बिट्रेटरने सेक्शन नंबर 72 च्या अंतर्गत ठरवले होते किंवा सेटल केले होते आर्बिट्रेटरने, ते त्यांच्या मूळ मालकाच्या नावावर रिकॉन्स्टिट्यूट करून दिलेले प्लॉट त्यांच्या नावावर जातात. चला, क्लियर आहे. 88 समजलं का? सेक्शन नंबर 88 क्लियर आहे का? प्लीज सांगा पटकन. चला सांगा. चला पुढे जाऊया. नेक्स्ट 89 काय सांगतो? क्लियर. 89 काय सांगतोय बघा. पॉवर ऑफ प्लॅनिंग ऑथॉरिटी टू इविक्ट द समररली. आता एखादा असतो ना की ज्याचं डिरेक्टली त्या स्कीम सोबत काहीच घेणं देणं नाही, पण तोही तिथे ना काहीतरी मधामधात करून त्रास द्यायचा प्रयत्न करेल किंवा असे असतात, भरपूर लोक असतात. मग जर का असा जर का एखादा व्यक्ती असेल की इल्लीगली त्याचं त्या म्हणजे लिगली त्याचं त्या व्यक्तीचं किंवा त्या पर्सनचं त्या टाउन प्लॅनिंग स्कीमशी काही घेणं देणं नाही आणि तो व्यक्ती ती जमीन प्लॅनिंग ऑथॉरिटीला ऑक्युपाय करण्यापासून अडथळा आणत असेल, तर मग त्याचं काय करायचं? इविक्शन अंडर द प्रिलिमिनरी स्कीम. On and after the day preliminary scheme comes into the force, any person illegally occupying land that is not entitled to occupy it under the scheme. त्याचं खरं तर डिरेक्टली त्या पर्टिक्युलर लँड संदर्भात किंवा स्कीम संदर्भात काहीच घेणं देणं नाही, पण इल्लीगली जर का तो तशा पद्धतीची जमीन ऑक्युपाय करायचा प्रयत्न करत असेल, ओके, तर त्याला प्लॅनिंग ऑथॉरिटी संपूर्ण प्रोसेस मधनं बेदखल करतात, त्याला तिथनं काढून टाकतात. ओके, तरीही तो अपोज करत असेल या सर्व गोष्टीसाठी किंवा जमीन ऑक्युपाय करायचा प्रयत्न करत असेल किंवा तशा पद्धतीने कंटिन्यू त्या कामामध्ये दखल देत असेल किंवा काहीतरी अपोज होत असेल प्लॅनिंग ऑथॉरिटीला त्यांच्या स्कीम अंतर्गत, तर मग त्या केसमध्ये if the planning authority is opposed or impeded in the evicting such a persons or taking the possession of the land, then upon the authorities request the commissioner of police or the district magistrate as applicable shall assist in enforcing the eviction and ensure delivery of possession of the land to the planning authority. तशा पद्धतीने पोलीस कमिशनर किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटची मदत घेऊन त्या व्यक्तीला पूर्णपणे त्या स्कीम पासून दूर ठेवलं जातं, तिथनं बेदखल केलं जातं किंवा आहे त्या परिस्थितीत त्याला तशा पद्धतीने सांगून किंवा व्हॉट एव्हर इट मे बी द ऍक्शन, त्या प्रोसिजर मध्ये त्या व्यक्तीला तिथनं पूर्ण इविक्ट केलं जातं, काढून टाकलं जातं, बेदखल करतात. क्लियर. चला, सेक्शन नंबर 89 क्लियर आहे.